अजित पवार के गढ़ पिंपरी चिंचवड़ में अब उनकी पत्नी और एनसीपी सांसद सुनेत्रा पवार पर ध्यान देना शुरू हो गया है। 2025-26 के लिए पिंपरी चिंचवड़ नगर निगम के बजट में भोसरी के विधायक महेश लांडगे का ज्यादा वर्चस्व दिखाई दे रहा है। एनसीपी के नगर सेवक जिस परिसर से ज्यादा चुनकर आते हैं, वहां पालिका प्रशासक ने कम बजट दिया है या अनदेखी की है। इसी शिकायत को लेकर आज सुनेत्रा पवार पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह से मनपा भवन में अपने कार्यकर्ताओं के साथ मुलाकात करने पहुंची। इस अवसर पर शहर अध्यक्ष योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, प्रशांत शितोले आदि उपस्थित थे। एनसीपी के पिंपरी चिंचवड़ शहर के पदाधिकारियों ने उप मुख्यमंत्री अजित पवार से शिकायत की थी कि जिन क्षेत्रों में एनसीपी के नगर सेवक चुने जाते हैं, वहां बजट में कटौती की गई है। जिसके बाद आज सुनेत्रा पवार ने पूर्व एनसीपी नगर सेवकों के लंबित कार्यों और मान्यता को लेकर मनपा आयुक्त शेखर सिंह के साथ मुलाकात करने पहुंची। हमने अपने पूर्व पार्षदों के कुछ लंबित कार्यों से नगर आयुक्त को अवगत कराया है। इस मुलाकात के बाद सुनेत्रा पवार ने ये सफाई दी है। सुनेत्रा पवार की नगर निगम में सीधी एंट्री से कई लोगों को झटका लगा है। योगेश पहल, मंगला कदम, नाना काटे ने अपनी प्रतिक्रिया में कहा कि आयुक्त से मिलकर उनकी ठोस आश्वासन से संतुष्ट हैं। सुनेत्रा पवार ने आयुक्त शेखर सिंह को जाते जाते कहा कि वे मनपा में पहली बार आई हैं। उम्मीद है कि नाराज नहीं करेंगे। आयुक्त ने सभी मांगों, शिकायतों को गंभीरता से सुना और कहा कि अभी भी बजट उन्हीं के हाथों में है। बजट की रकम को इधर उधर घुमाया जा सकता है। सहकाऱ्यांचं बरीच प्रलंबित कामही होती, ती माझ्याकडे सारखी येत होती आणि त्या संबंधात मी इथे आले। आज आम्ही सगळ्यांचीच अतिशय खेळमेळीनं आमची बैठक झालेली आहे। नाही आता दिलेली आहेत कामं, काही कामं प्रलंबित राहिलेली असतात, ते आता होतील। काय प्रामुख्याने आता उन्हाळा येतो आहे, त्या संदर्भातही तुम्ही पाण्याचा आढावा घेतलाय का आणि एकंदरीत शहरामध्ये जे अतिक्रमणाची कारवाई चालली त्या संदर्भात आढावा घेतलाय का? नाही, सगळ्याच प्रश्न त्याच्यामध्ये होते आणि सगळ्याच प्रश्नांचा आढावा घेतला आणि त्याच्यावर उपाययोजना करणार असं आयुक्तांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे। नाही, दादांचा वचक आहे त्याच्यापेक्षा दुपटीने वाढलेला आहे। फक्त आता वेळ नाही म्हणून वहिनींची आज व्हिजिट झालेली आहे। उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आज व्हिजिट घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड असेल किंवा भोसरी मतदारसंघ आहे, या प्रभागातील या मतदारसंघातील जी कामं राहिलेली आहे, जी बजेटमध्ये काही घेतलेली नाही, तर नगरसेवकांच्या ज्या मागण्या होत्या त्यानुसार आज बैठक पार पडलेली आहे। वहिनींनी देखील आयुक्तांना सूचना दिलेली आहे की ही व्हिजिट ज्यावेळेस मी आज करते तर पुढच्या वेळेस याचा रिझल्ट आला पाहिजे किंवा याची आम्ही देखील आयुक्तांना सांगितले की आज वहिनींनी व्हिजिट केल्यानंतर आम्ही जी मागणी केलेली आहे याची पुढच्या वेळेस बातमी व्हायला पाहिजे। वहिनीच्या व्हिजिटनंतर शहरातली बरीचशी उर्वरित कामं मार्गी लागलेली आहेत। ऐकत होते, उलट आजची मीटिंग झाल्यानंतर ऐकल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान झालं की ज्या अर्थाने ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ड्रेनेजच्या समस्याबद्दल, पाण्याच्या समस्याबद्दल पुढचे जे नियोजन केलेले आहेत अतिशय चांगले नियोजन केलेत आणि ते नियोजन करत असताना संपूर्ण शहराचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि ह्याचं जे काय परिणाम आहेत ते येत्या 1.5-2 वर्षामध्ये आपल्या शहराला पाण्याची समस्या राहणार नाही, ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स राहणार नाही, रस्त्याचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम राहणार नाही। वायसेम बद्दलचं प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे गारणं मांडलं की वायसेममध्ये आता सगळं काही घोळमाळ चाललेलं आहे, तिथे डॉक्टर वेळ देत नाही, पेशंट्स लोकांना बाहेर रेफर करतात, तर अशा पद्धतीने त्यावर नियंत्रण राहिलं नाहीये। परंतु त्यांनी सांगितलं की काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडे होत नाही आहेत, यूरोलॉजी असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, बर्न वॉर्ड असेल, कॅन्सरचं असेल, तर कॅन्सरचं ते म्हणले की मी तालेरा तिथं सुरू करतोय, बाकी बर्न वॉर्डचं पण लवकर सुरू करतोय आणि वायसेमच्या मागे ते एसडीएसचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये बाकीच्या ज्या काही फॅसिलिटीज ज्या वायसेममध्ये उपलब्ध नाहीत आणि साधारणतः 36 डायलिसिसचे त्यांनी नवीन बेड्स शहरामध्ये, तालेरामध्ये, जिजामातामध्ये आणि वायसेममध्ये आज खरीच मीटिंग चांगली वहिनींनी घेतली। नाही असं नाही झालं, आम्ही पण दादांकडे जे प्रश्न दिले होते ते दादांनी ऑलरेडी कौन्सिल हॉलला ज्यावेळेला मीटिंग झाली ते त्यांनी दाखवले, आज ते घेतलेले आहेत बरेचसे, पण आम्हाला माहीत नव्हतं घेतलेत का नाही घेतलेत, परंतु त्यांनी आज दाखवलं घेतलेले आहेत आणि जे काही घेतलेले नसतील त्यांनी आज म्हटलं की ते म्हणलं की मी माझ्या हातातच आहे, मी अजूनही बजेटमध्ये ॲडजस्ट करू शकतो, तर मी ते करून निश्चितच करेन आणि त्यांनी वहिनींना पण तसं आश्वासन दिलेलं आहे की ऑलरेडी पूर्वी दादांनी जे सांगितले ते घेतलेले आहेत, शिवाय आत्ता जे राहिलेले प्रश्न आहेत ते सुद्धा मी ह्यामध्ये निश्चित करीन। तर वहिनी म्हणलं मी पहिल्यांदाच इथं आलेले, ते म्हणले हरकत नाही, मी 100% तुमची सर्व कामं हे मार्गी लावतो। नाही, मग असं दाबव त्याचं काय कारण नाही आहे।
आयुक्तांना मी तुम्हाला म्हणलं ना की आज आयुक्तांना भेटून उलट आम्हाला आनंद झाला की त्यांनी शहराच्या अनुषंगाने आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे. वहिनींना यावं लागलं नाही. सगळ्या नगरसेविका ज्या महिला आहेत या वहिनींशी वारंवार संपर्कात असतात आणि त्यामुळे वहिनींना विनंती केली होती की पिंपरी चिंचवडमध्ये पण तुम्ही मीटिंगला येत जात जा. त्या खासदार झालेल्या आहेत, त्यांच्याकडे अध्यक्षपदाची पण जबाबदारी आलेली आहे. तर त्यामुळे त्या निमित्तानं त्या म्हणल्या ठीक आहे. आणि आता बजेटमध्ये काही आमच्या नगरसेवकांची अशी म्हणणे होती की बाबा त्याच्यात काही बजेटमध्ये काही आमची कामं घेतली गेली नाही आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मग वहिनी म्हणल्या मी सगळ्यांचंच ऐकण्यासाठी येते, म्हणजे महिला असं नाही तर सगळ्या नगरसेवकांचंच ऐकण्यासाठी म्हणून ते आलेले आहे. नाही असं आहे बघा, असं आपण अजून बजेट कुणी बघितलंय, प्रत्येक पान कुणी बघितलंय का भाजपवाल्यांचंच ऐकलेलं आहे असं काही नाही. मुळात अजितदादा ज्या वेळेला आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला अजितदादा नेहमी म्हणायचे की विरोधकांना बरोबर घेऊन चाला. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस पण तसंच सांगतील की सगळे जे बरोबरचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर, म्हणजे आम्हीच नाही तर सगळेच लोकांना बरोबर घेऊन चला असं 100% सांगतील, हा मला पण विश्वास आहे. नाही ते त्यांच्या पद्धतीने मीटिंग घेतात, ते त्यांचे आमदार आहेत 2, त्यांच्या आमदारांनी त्यांच्या मिटिंगा घेतल्या. आमचे आमदार स्वतः जाऊन भेटून आले होते. मी स्वतः अण्णांशी बोलले होते. अण्णा म्हणले मी जाऊन आलोय पण आपण एक मीटिंग लावू. आता अर्थसंकल्पामुळे सगळेच तिकडे मुंबईमध्ये आहेत. पुढे आणखीन आपल्याला त्याच्यात अडचण कुठे यावी नाही म्हणून मग वहिनींना आम्ही विनंती केली होती की तुम्ही या आणि आपण बघूया. पाणी पुरवठ्याचा पण फार मोठा गांभीर्यानं प्रश्न आहे. शहरामध्ये पाणी पुरवठा होत नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून वहिनींनी पण सूचना दिलेल्या आहेत. पाणी पुरवठा असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या जलनिसारणच्या बाबतीतले सुद्धा प्रश्न असतील, जनतेच्या निगडीत आरोग्याच्या संबंधित सगळे प्रश्न वहिनींनी व्यवस्थितरित्या कमिशनरांना सांगितले. आणि कमिशनरांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला असं वाटतं की तुम्ही मला नाराज करणार नाही, सगळी कामं तुम्ही घ्याल. कमिशनरांनी हो म्हणलेलं आहे. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या आपल्या शहराला जी चमक आलेली गेली 20 वर्ष आपण पाहतो, परंतु हे करत असताना कुठंतरी बजेटमध्ये आम्हाला ते जाणवत होतं की बऱ्याच प्रभागांमध्ये जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी दुजाभाव झालेला दिसून येत होता. आणि तो दिसताना आम्ही मागण्या पण केल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये तफावत होती. मागणी आणि त्यांनी ज्या तरतुदी कामांसाठी केल्या त्या बदलण्यासाठी खरं तर आम्हाला खात्री होती. आणि आज सुनेत्राताईंच्या माध्यमातून ती पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठीच त्या आल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड.